नमस्कार रसिक प्रेक्षक. माझं नाव पूनम. डिवाइन वन चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला मला ऑनलाईन कन्सल्टेशनच्या ड्युरिंग जो अनुभव आला तो मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. एक गृहस्थ माझ्याकडे आले होते. ते म्हणाले, अमुक ज्योतिषाने मला सांगितलं या अमुक एका वेळेत माझं हे काम पूर्ण होईल, पण ते माझं झालं नाही आणि त्याच्यामुळे माझा ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास हा कमी कमी होत चाललेला आहे. खरंच असं आहे का? ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला नेहमी योग्य तेच आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतं, पण त्या गृहस्थांचं ते काम दिलेल्या वेळात देखील झालं नाही. याचं कारण काही वेगळं देखील असू शकतं. या गोष्टीला मी जर अनालिसिस केला या गोष्टीचा, तर मला असं दिसून आलं, एक तर तुमची जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्म ठिकाण हे अचूक असलं पाहिजे. कारण जन्मवेळेत जरी थोडा जरी बदल झाला तरी तुमचं जन्मपत्रिका सोडून इतर जे डिव्हिजनल चार्ट्स असतात ते बदलतात आणि त्याच्यानुसार प्रेडिक्शनही बदलावं लागतं. दुसरं कारण म्हणजे काही काही लोक या विचारांचे असतात की माझ्या पत्रिकेत आता योग आहे ना, माझ्या हॉरोस्कोपमध्ये योग आहे ना, मग भले मी थोडे एफर्ट्स कमी करू, योग असेल तर माझं काम ते होणारच, अशा मताचे काही लोक असतात. पण रसिक प्रेक्षक, मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, ज्योतिषशास्त्र हे एक आयुष्यातलं गायडिंग टूल आहे. ज्योतिषशास्त्रावरती आपण 100% अवलंबून राहून कोणतीही कृती न करणं हे कधीही चुकीचं आहे. ज्योतिषशास्त्र तुम्हाला योग्य ती वेळ सांगते की या पर्टिक्युलर काळात तुम्हाला तुमचे 100% एफर्ट्स प्रयत्न करायचे आहेत. ते जर तुम्ही केलेत योग्य टायमाला, ज्योतिषशास्त्राने सांगितल्या वेळेनुसार, तर ते काम तुमचं 100% पूर्ण होईल. म्हणजे ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला टाइम सांगणार आणि तुम्हाला तुमच्या त्याच्याबरोबर प्रयत्नांची जोडही द्यायची. आता असं का, तुम्ही विचारा. जर तुम्ही आपले नवग्रह बघितले तर त्याच्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्रात त्याचे 2 भागात वर्गीकरण करतो, मॅलिफिक ग्रह आणि बेनिफिक ग्रह. बेनिफिक ग्रह हे कमी आहेत मॅलिफिक ग्रहांपेक्षा संख्येमध्ये. शिवाय त्यांच्या ज्या आपण प्रत्येक प्लॅनेटला काही पर्टिक्युलर दृष्टी आहेत त्या आपण आपल्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूच. त्यापैकी ज्युपिटर किंवा गुरु हा एक ग्रह आहे जो बेनिफिक ग्रह आपण मानतो आणि त्या ग्रहाला फक्त 3 दृष्टी. त्याच्यामुळे जर तुम्ही आयुष्यात कधी ऑब्झर्व केलं असेल तर कोणतंही वाईट गोष्ट घडण्यासाठी ही आपल्याला काही विशेष प्रयत्न करावे लागत नाही. म्हणजेच वाईट गोष्ट ही आपल्या आयुष्यात आपसूक घडते. पण नोकरी शोधणं, लग्नासाठी स्थळ शोधणं, या सगळ्या गोष्टी आपण पॉझिटिव्ह गोष्टी म्हणून आयुष्यात बघतो. त्यामुळे कोणतंही पॉझिटिव्ह काम करण्यासाठी नंबर ऑफ ग्रह हे बेनिफिक कमी असल्यामुळे आपल्याला स्वतःचे देखील प्रयत्न 100% करावे लागतात. आणि निगेटिव्ह गोष्ट कोणती आयुष्यात घडायची असेल तर अशा वेळेला ती प्रयत्न न करता म्हणजे आपसूक घडते. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र ही काही जादूची कांडी नाही. ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला योग्य ती वेळ सांगतं. त्या वेळेमध्ये प्रयत्न करणं, 100% प्रयत्न करणं हे तुमचं काम आहे. जर योग्य वेळ आणि योग्य प्रयत्न यांची आपण सांगड घातली तर ते काम किंवा ते कार्य हे 100% पूर्ण होणार. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेचं, हॉरोस्कोपचं ऑनलाईन कन्सल्टेशन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आमची टीम तुम्हाला गुगल मीटची लिंक शेअर करेल आणि तिथून पुढे आपण आपलं ऑनलाईन कन्सल्टेशन सुरू करू शकतो. धन्यवाद.